नमस्कार, मी डॉक्टर जिनेश्वर कपाले, MS ऑर्थोपेडिक्स. मी 1999 सालीपासून ऑर्थोपेडिक सर्जरी प्रॅक्टिस करतो कोल्हापूर शहरामध्ये आणि गेली 6 वर्ष मी अथायू हॉस्पिटल उजळाईवाडी कोल्हापूर येथे ट्रॉमा अँड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून कार्यरत आहे. अथायूमध्ये आल्यापासून जवळपास 10 ते 12 हजार ऑपरेशन तरी माझ्याकडून झाले असतील. त्यामधले सांधे रोपणचे सर्जरी जवळपास 2 ते 2.5 हजार सर्जरी झालेले आहेत आणि सर्व काही यशस्वी झालेले आहे. गेली काही वर्ष आता माझ्या लक्षात आलेलं आहे की बरेचसे सांधेदुखीचे पेशंट वाढलेले आहेत. सांधेदुखी म्हणजे गुडघेदुखी आणि खुबेदुखीचे पेशंट. गुडघेदुखी हे सर्वसाधारण 60 वर्षाच्या वयाच्या वरच्या पेशंटमध्ये दिसतंय. खुबेदुखीचे पेशंट आता यंग पेशंटमध्ये सुद्धा खुबेदुखीचे तक्रारी यायला लागलेले आहेत. आणि आम्ही अथायू हॉस्पिटलमध्ये जॉईंट रिप्लेसमेंट एक युनिट आहे ज्यामध्ये आम्ही सांधेबद्दलचे ऑपरेशन जसं खुबे बदलणे त्याला टोटल हिप रिप्लेसमेंट म्हणतो, गुडघे बदलणे त्याला टोटल नी रिप्लेसमेंट म्हणतो. हे आम्ही रेग्युलरली म्हणजे अगदी नियमितपणे अथायू हॉस्पिटलमध्ये करतोय. आता गुडघेदुखीची कारणं म्हणजे वयस्कर पेशंटमध्ये हाडाची कॅल्शियमचं प्रमाण कमी होते किंवा काही पेशंटमध्ये वजन जास्त असतं, अशा लोकांना गुडघेदुखीचा त्रास होतो. आणि ह्या त्रास का होतं म्हणजे गुडघ्यांची झीज झालेली असते म्हणून हा त्रास होतो. बरेचदा आम्ही औषधांवरच हे तक्रार पेशंटची कमी करायचा प्रयत्न करतो. असं नाही की आम्ही सर्व पेशंटना, गुडघेदुखीच्या पेशंटना किंवा खुब्यादुखीच्या पेशंटना आम्ही सगळ्यांनाच काही सांधे बदलायचा सल्ला देत नाही. पण एक अशी स्टेज जेव्हा आम्ही सांगतो की बाबा तुमच्या पेशंटला गुडघ्या बदलायची गरज आहे किंवा खुबा बदलायची गरज आहे, ही त्या पेशंटची शेवटची स्टेज आलेली असते. त्या स्टेजमध्ये पेशंटला औषधांनी बरं वाटणार नसते म्हणून आम्ही सांधे बदलायचे ऑपरेशन सांगतो. आणि हे ऑपरेशन आता असं आहे, इतकं चांगलं आहे पेशंटसाठी की ते ज्या वेदना असतात पेशंटना गुडघेदुखीच्या आणि खुबेदुखी ते लगेच कमी होतात. आणि या ऑपरेशन नंतर पेशंट दुसरे दिवशी चालायला सुरू करू शकतो. हे एवढं सोपं आहे. आता फ्रॅक्चरचे पेशंट जसे असतात ते हाड जुळूपर्यंत पायाच्या फ्रॅक्चरचे पाय टेकू शकत नाही, पण सांधा बदलायच्या ऑपरेशनमध्ये पेशंट लगेच पाय टेकून चालू शकतो, जिना वर खाली करू शकतो. इतकं ते सोपं झालेलं आहे. आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये जे अथायू हॉस्पिटलमध्ये आम्ही सर्व प्रकारचे सांधे उपलब्ध असतात. म्हणजे आता अगदी रेग्युलर सांधेसुद्धा असतात आणि क्वालिटीमध्ये प्रत्येक चांगल्या क्वालिटीचं सुद्धा आमच्याकडं सांधे आहेत. आम्ही पेशंटच्या गरजेनुसार किंवा त्यांच्या चॉईसनुसार हे ऑपरेशन करतो. कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रियेनंतर पेशंट लगेच चालायला तर लागतोच आणि ह्या सांध्याचं जे लाईफ आहे ते जवळपास 25 वर्ष तरी आपण धरू शकतो. आता हे लाईफ आपण कसं वाढवू शकतो? आता हे जे सांधे असतात हे आपल्याला वेगवेगळ्या मटेरियल्समध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे रेग्युलर इम्प्लांट जो आहे तो अगदी स्टीलचा पण अवेलेबल आहे आणि एक इम्पोर्टेड इम्प्लांट जो आहे तो 3 धातूंनी एकत्र करून बनवलेला सांधा सुद्धा अवेलेबल आहे, जो आम्ही अथायू हॉस्पिटलमध्ये बऱ्याच पेशंटना रेकमेंड करतो आणि वापरतो. ह्या इम्प्लांटमुळे काय होते, त्याची जी लाईफ आहे ती 25 वर्षापेक्षा सुद्धा जास्त वाढते, 10-15 वर्षाने जास्त वाढते. याचा पेशंटना फायदाच होतो